बी भाग एक सेमिस्टर एक त्यामधलं हे तिसरं युनिट आणि या तिसऱ्या युनिटमधलं पहिलं चॅप्टर आहे जे आपण आता शिकणार आहोत. या तिसऱ्या युनिटचं नाव आहे व्यय सिद्धांत आणि प्राप्ती. व्यय सिद्धांत आणि प्राप्ती, कॉस्ट अँड रेव्हेन्यू ॲनालिसिस. त्यामधलं पहिलं चॅप्टर होतं उत्पादन व्ययाच्या संकल्पना. उत्पादनाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या उत्पादन व्ययाच्या वेगवेगळ्या संकल्पना कोणकोणत्या आहेत ते अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण या पहिल्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन व्ययाच्या संकल्पना. त्यामधली पहिली संकल्पना होती हिशेबी व्यय, ज्याला आपण अकाउंटिंग कॉस्ट असं म्हणतो. या हिशोबी व्यय किंवा अकाउंटिंग कॉस्ट म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. तर बघा, जेव्हा संयोजक वस्तू व सेवा यांच्या उत्पादन कार्यास सुरुवात करतो तेव्हा त्याला बाहेरील एजन्सीला त्याबद्दल काही किंमत द्यावी लागते. म्हणजे बाहेरच्या एजन्सीला लोकांना त्यांना किंमत द्यावी लागते, काही पैसे त्यांना द्यावे लागतात. ही रक्कम पेढीच्या रजिस्टरमध्ये नोंदवली जाते. जे काही रजिस्टर आहे, खातेवही आहे, त्याच्यामध्ये ते नोंदवल्या जाते. तर ही रक्कम त्या रजिस्टरमध्ये नोंदवली जाते. अशा प्रकारे हिशेबी व्यय म्हणजे रजिस्टरमध्ये नोंदविलेल्या पैशाचे प्रत्यक्ष हस्तांतरण होईल. म्हणजे रजिस्टरमध्ये जे पैसे नोंदवले गेलेले आहेत त्याचे नोंदवलेल्या पैशाचे प्रत्यक्ष हस्तांतरण होईल. मजुरी, त्याच्यामध्ये कच्चा माल, यंत्रसामुग्री ह्यावर होणारा खर्च म्हणजे हिशेबी व्यय. बघा, संयोजक म्हणजे जो संयोजक असतो त्याला नफा मिळत असतो, संयोजकाला नफा मिळतो. हा जो संयोजक आहे, जेव्हा संयोजक वस्तू व सेवा यांच्या उत्पादन कार्यास सुरुवात करतो तेव्हा त्याला बाहेरील एजन्सीला काही पैसे द्यावे लागतात, काही किंमत द्यावी लागते किंवा बाहेरून काही त्याला वस्तू आदाने त्याला विकत घ्यावी लागतात. आदाने म्हणजे उत्पादनाची साधनं. ही आदाने त्याला विकत घ्यावी लागतात. या रकमेची पेढीच्या रजिस्टरमध्ये नोंद केली जाते, खातेवहीमध्ये याची नोंद केली जाते. अशा प्रकारे हिशोबी व्यय म्हणजे रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या पैशाचे प्रत्यक्ष हस्तांतरण होईल, ज्यामध्ये मजुरी, कच्चा माल, यंत्रसामुग्री ह्यावर होणारा खर्च म्हणजे हिशोबी व्यय होय. एकूणच काय तर पेढीच्या कंपनीच्या जे खातेवही आहे, रजिस्टरमध्ये ज्या खर्चाची नोंद होते त्या सगळ्या खर्चाला हिशोबी व्यय का अकाउंटिंग कॉस्ट असं म्हटल्या जाते. दुसरं आहे आर्थिक व्यय, इकॉनॉमिक कॉस्ट. आर्थिक व्यय म्हणजे काय? इकॉनॉमिक कॉस्ट. तर आर्थिक व्यय बरोबर व्यक्त व्यय अधिक अव्यक्त व्यय. व्यक्त व्यय अधिक अव्यक्त व्यय. व्यक्त व्यय अव्यक्त व्यय ह्या संकलनासमोर सुद्धा आपल्याला शिकायच्या येतात, तिथे सुद्धा आपण डिटेल बघणार आहोत. तर बघा, आर्थिक व्यय म्हणजे काय तर व्यक्त व्यय अधिक अव्यक्त व्यय. अर्थशास्त्राच्या दृष्टीने व्यक्त व अव्यक्त खर्चाच्या बेरजेपेक्षा जेव्हा एकूण प्राप्ती जास्त असते तेव्हाच पेढीला आर्थिक नफा होतो. पेढीला आर्थिक नफा कधी होतो? जेव्हा अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपण पाहिलं तर व्यक्त व अव्यक्त खर्चाच्या बेरजेपेक्षा जेव्हा एकूण प्राप्ती जास्त, म्हणजे एकूण प्राप्ती जास्त आहे आणि व्यय म्हणजे खर्च हा खर्च कमी आहे, अशा वेळी पेढीला आर्थिक नफा होतो. हिशोबी व्यय व आर्थिक व्यय ह्यात असणारा फरक हा व्ययाशी संबंधित माहितीचा उपयोग करण्याच्या हेतूने असलेल्या विभिन्नतेमुळे निर्माण होतो. हिशोबाच्या रजिस्टरमध्ये जी काही माहिती नोंदविली असेल ती माहिती निर्णय घेण्याच्या दृष्टीने नफ्याचे स्वरूपही वेगवेगळे असू शकते. बघा, आर्थिक व्यय यामध्ये व्यक्त व्यय आणि अव्यक्त व्यय अशा दोन्हीही खर्चाचा, व्ययाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. त्यानंतर 3 मौद्रिक उत्पादन व्यय. मौद्रिक उत्पादन व्यय म्हणजे मुद्रा म्हणजे पैशाच्या स्वरूपात होणारा खर्च, पैशाच्या स्वरूपात होणारा उत्पादन खर्च म्हणजे मौद्रिक उत्पादन व्यय. बघा, मार्शलने याची व्याख्या केलेली आहे. मार्शलच्या मतानुसार मौद्रिक उत्पादन व्यय म्हणजे एखादी वस्तू तयार करण्याकरिता जेवढा पैसा किंवा मुद्रा खर्च होतो. बघा, मार्शलच्या मतानुसार मौद्रिक उत्पादन व्यय म्हणजे एखादी वस्तू
तयार करण्याकरिता जेवढा पैसा किंवा मुद्रा खर्च होतो तेवढा त्या वस्तूचा मौद्रिक उत्पादन व्यय होय. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्याकरता किती खर्च लागला, किती खर्च आला, त्या खर्चालाच मौद्रिक उत्पादन व्यय असं म्हटल्या जाते. एखादी वस्तू सेवा तयार करण्याकरता जेवढी मुद्रा खर्च झाली, जेवढा पैसा खर्च झाला, त्या खर्चाची एकूण बेरीज म्हणजेच मौद्रिक उत्पादन व्यय होय. त्यामध्ये 2 भाग पडतात, अप्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय. प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय. बघा, प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय यामध्ये उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीच्या नसणाऱ्या साधनावर खर्च होतो त्याला प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय असं म्हणतात. बऱ्याच वेळा उत्पादकाला स्वतःचे उत्पादनाची साधनं नाही आहेत किंवा आपण उत्पादक काय करतो, स्वतःच्या मालकीच्या नसणाऱ्या म्हणजे स्वतःच्या मालकीचे जे उत्पादनाची साधनं नाही आहेत त्यावर त्याला खर्च करावा लागतो. कच्चा माल असेल, यंत्र असतील, यावर त्याला खर्च करावा लागतो. या वस्तूवर होणारा खर्च म्हणजेच प्रत्यक्ष मौद्रिक व्यय किंवा व्यक्त मौद्रिक व्यय. म्हणजे अशा प्रकारच्या वस्तूसाठी त्याला किंमत मोजावी लागते, त्याला पैसे द्यावे लागतात आणि अशा प्रकारचा जो प्रत्यक्ष व्यय आहे किंवा प्रत्यक्ष खर्च आहे त्यावर होणारा खर्च म्हणजे प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय होय. म्हणजे उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीच्या नसणाऱ्या साधनावर खर्च होतो त्याला प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय असं म्हणतात. ब आहे अप्रत्यक्ष. ब आहे अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक व्यय. ब अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक व्यय. उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीच्या उत्पादन साधनाचा वापर उत्पादनात होत असला तर. बघा, उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीचे काही उत्पादन साधनं, जसं ट्रॅक्टर त्याचा घरचाच आहे, काही यंत्र त्याच्या घरचेच आहेत, तर अशा यंत्र, अशी साधनं उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीच्या उत्पादन साधनाचा वापर उत्पादनात होत असेल तर त्याचा व्यय हा वैकल्पिक व्ययाच्या आधारे ठरवण्यात येतो. वैकल्पिक व्ययाच्या आधारे त्याचा खर्च ठरवण्यात येतो. वैकल्पिक व्यय म्हणजे काय की एखादा ट्रॅक्टर आहे समजा या उत्पादकाकडे, हे ट्रॅक्टर त्याच्या कंपनीत न वापरता ते इतरस्तर जर भाड्याने दिलं असतं तर त्याला त्यामधून किती मोबदला मिळाला असता. म्हणजे एखादा ट्रॅक्टर त्याच्याकडे आहे जो त्याच्या कार्यासाठी तो वापरतो, पण जर हेच ट्रॅक्टर त्याच्या कार्यात न वापरता जर त्याने ते इतरांना भाडे तत्वाने दिलं असतं तर त्यापासून किती मोबदला मिळाला असता, त्या मोबदल्याला वैकल्पिक व्यय असं म्हणतात. त्या मोबदल्याला म्हणजे हे ट्रॅक्टर याने म्हणजे दुसऱ्याला न देता स्वतःच वापरलं, त्यामुळं तो जो मोबदला मिळणार होता त्या मोबदल्यापासून तो वंचित राहिला किंवा त्या मोबदल्याचा याने त्याग केला, त्यालाच वैकल्पिक व्यय असं म्हटल्या जाते. तर बघूया आपण अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक व्यय. यामध्ये उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीच्या उत्पादन साधनाचा वापर उत्पादनात होत असला तर त्यांचा व्यय हा वैकल्पिक व्ययाच्या आधारे ठरवण्यात येतो, की किती वैकल्पिक व्यय येईल त्यावर तो ठरवला जातो. हीच स्वतःच्या मालकीची साधनं उत्पादकांनी इतरस्त गुंतवली असती तर त्याला किती मोबदला मिळाला असता याचा विचार करून अव्यक्त मौद्रिक व्यय ठरवण्यात येतो, की हे ट्रॅक्टर आपल्या उत्पादनाच्या साधनासाठी न वापरता तर इतरांना ते भाडे तत्वावर जर दिलं असतं तर त्यापासून किती मोबदला मिळाला असता आणि जितका मोबदला मिळाला असता याचा अर्थ काय, हे साधन आपल्याकडे वापरल्यामुळे आपण त्या मोबदल्यापासून वंचित राहिलो. किती मोबदल्यापासून वंचित राहिलो त्याच त्यागाला किंवा त्या खर्चाला किंवा त्या मोबदल्याला वैकल्पिक व्यय असं म्हटल्या जाते. म्हणजे अव्यक्त किंवा अप्रत्यक्ष म्हणजे त्याच्यावर प्रत्यक्षात जरी खर्च झाला नसला तरी तो अप्रत्यक्ष खर्च आहे. कारण जर हे ट्रॅक्टर त्याच्या मालकीचे नसतं त्याला दुसऱ्याकडून ते भाड्यानं आणावं लागलं असतं, पण तसं न होता याने स्वतःकडचं ट्रॅक्टर वापरल्यामुळं यावर होणारा खर्चसुद्धा हा अप्रत्यक्ष मौद्रिक व्यय आहे. त्यानंतर आहे वास्तविक उत्पादन व्यय. काय? वास्तविक उत्पादन व्यय. डॉक्टर मार्शल म्हणतात, कोणत्याही वस्तूच्या निर्मितीत भिन्न प्रकारच्या श्रमिकांना जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करावे लागतात, तसेच भांडवली
भांडवलाची बचत करण्यासाठी जे प्रतीक्षा करावी लागते त्या सर्व त्याग प्रयत्नांना वस्तूंचा वास्तविक व्यय म्हणतात. वास्तविक व्यय बघा, वास्तविक व्यय म्हणजे काय की डॉक्टर मार्शल काय म्हणतात, कोणत्याही वस्तूच्या निर्मितीत भिन्न प्रकारच्या श्रमिकांना जे प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांना जे प्रयत्न करावे लागतात. म्हणजे एखादा मजूर जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये कामाला असतो त्यावेळी तो प्रत्यक्षरित्या काम करतो किंवा अप्रत्यक्षरित्या बऱ्याच वेळा काही कामं तो करत असतो. या प्रयत्नांना तसेच भांडवलाची बचत करण्यासाठी जी प्रतीक्षा करावी लागते त्या सर्व त्याग प्रयत्नांना वस्तूंचा वास्तविक व्यय म्हणतात. बघा, पहिली संकल्पना समजून घेऊया आपण वास्तविक उत्पादन व्ययाची. डॉक्टर मार्शल काय म्हणतात, कोणत्याही वस्तूच्या निर्मितीत भिन्न प्रकारच्या श्रमिकांना जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करावे लागतात. म्हणजे जे मजूर कामाला आहेत, जे वर्कर कामाला आहेत, ते कंपनीच्या कामासाठी प्रत्यक्षात काम करतात, काही अप्रत्यक्षरित्यासुद्धा कामं करतात. या प्रयत्नांना जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांना वास्तविक उत्पादन व्यय म्हटल्या जाते. बऱ्याच वेळा भांडवलाची बचत करण्यासाठी जी प्रतीक्षा करावी लागते, म्हणजे जर कंपनी मालकाने स्वतःच्या घरचंच भांडवल जर त्या कंपनीत गुंतवलेलं असेल तर त्यापासून भांडवलापासून किंवा त्या भांडवली बचतीपासून त्याला मोबदला मिळण्यासाठी वाट बघावी लागते. आणि ही जी त्यानं वाट बघितली आहे, जी त्याने प्रतीक्षा केली, या प्रतीक्षेला किंवा त्या सर्व त्यागाला की ज्यानं ते सगळे पैसे येईस तर वाट पाहिली, या सर्व त्यागाला त्या वस्तूंचा वास्तविक व्यय असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षरित्या याला किती काही गोष्टीचा त्याग करावा लागला त्यालाच वास्तविक उत्पादन व्यय असं म्हटल्या जाते. नंबर 5 होता वैकल्पिक उत्पादन व्यय. वैकल्पिक उत्पादन व्यय आपण याच्या अगोदरसुद्धा शिकला आहे. वैकल्पिक उत्पादन व्यय आपण याच्या अगोदरच्या संकल्पनेसुद्धा शिकला आहे. तर काय म्हणतात, रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येवर वैकल्पिक व्ययाची संकल्पना ही आधारित आहे. रॉबिन्स यांनी जी काही अर्थशास्त्राची व्याख्या मांडली त्यावरच हा वैकल्पिक व्यय सिद्धांत किंवा वैकल्पिक उत्पादन व्यय ही संकल्पना अवलंबून आहे किंवा आधारित आहे. प्रत्येक उत्पादन साधनाचे वैकल्पिक उपयोग असतात, परंतु ते साधन उपयोगात आणले तर त्या साधनाचा त्यावेळी दुसरा उपयोग करता येत नाही. म्हणजे साधन एका उपयोगात आणले असता इतर वैकल्पिक उपयोग त्याचा त्याग करावा लागतो. हा त्याग करावा लागल्यामुळे जी हानी होते तो विशिष्ट उपभोगाचा वैकल्पिक व्यय होय. बघा, वैकल्पिक उत्पादन व्यय आपण याच्या अगोदरसुद्धा शिकलो होतो की एखादी वस्तू या ठिकाणी वापरली असता ती वस्तू दुसऱ्या ठिकाणी वापरल्या त्याच टायमिंगला ती दुसऱ्या ठिकाणी वापरता येऊ शकत नाही. आपण ट्रॅक्टरचं उदाहरण घेतलं होतं. आपण काय म्हटलं की उत्पादकाचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे, स्वतःचं ट्रॅक्टर जर त्याने त्याच्या कंपनीमध्ये त्याच्या कारखान्यामध्ये त्यानं वापरलं, याचा अर्थ त्याचवेळी ते ट्रॅक्टर त्यांना दुसऱ्या ठिकाणी वापरता येत नाही. जर त्यानं ते ट्रॅक्टर दुसऱ्या ठिकाणी वापरलं असतं तर त्याला जर 5,000 रुपये मिळाले असते. ते ट्रॅक्टर त्यानं दुसऱ्या ठिकाणी वापरलं असतं तर त्यापासून त्याला 5,000 रुपये मिळाले असते. पण त्यानं ते ट्रॅक्टर स्वतःच्या कंपनीत वापरल्यामुळं त्याला इतरांकडून जे 5,000 मिळणार होते भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर दिल्याच्या नंतर ते आता मिळणार नाहीत. म्हणजे हे जे 5,000 रुपयाचा त्याने त्याग केला, ते ट्रॅक्टर आपल्याच कंपनीत चालवण्यासाठी जो 5,000 रुपयाचा त्याग केला त्या त्यागालाच वैकल्पिक उत्पादन व्यय असं म्हटल्या जाते. एकूणच काय तर ह्या उत्पादनाच्या वेगवेगळ्या संकल्पना शिकत असताना आपल्या असं लक्षात येते की हा जो उत्पादनासाठी आलेला खर्च आहे तो वेगवेगळ्या अँगलनं आपण पाहिला. तर यामधला वास्तविक उत्पादन व्यय, वैकल्पिक उत्पादन व्यय, त्यानंतर मौद्रिक उत्पादन व्यय, आर्थिक व्यय आणि हिशोबी व्यय अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पना यामध्ये आपण पाहावयास मिळतात. यामध्ये अजून काही संकल्पना बाकी आहेत त्या आपण याच्या नंतरच्या लेक्चरला शिकणारच आहोत. पण यामध्ये जे काही वास्तविक उत्पादन व्यय आहे, जे काही वैकल्पिक उत्पादन व्यय आहे, या संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण उत्पादनाचा जो खर्च वेगवेगळ्या पद्धतीनं त्या उत्पादकाला करावा लागतो आणि त्या सगळ्या खर्चाचा वेगवेगळ्या संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला सीमांत उत्पादन व्यय, सरासरी उत्पादन व्यय, एकूण उत्पादन व्यय ह्या सगळ्या संकल्पनासुद्धा शिकायच्या आहेत.